हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर। महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचा विजय। शेकापच्या जयंत पाटलांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव। शेकापच्या जयंत पाटलांना पहिल्या पसंतीची फक्त 12 मतं मिळाली। विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी। काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे नार्वेकरांचा विजय। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। काँग्रेसची मतं का फुटली याचा आढावा काँग्रेसचे नेते घेतील। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचं वक्तव्य। पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता। बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं 24 तासामध्ये कारवाई करावी। गद्दार कोण आहे ते महाराष्ट्राला कळू द्या। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांची मागणी। अजित पवारांनी इतर पक्षांची 5 मतं फोडली। अजितदादा गटाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची 47 मतं। अजित पवारांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा। निवडणुकीमध्ये विरोधकांच्या विकेट जातच राहणार। देशामध्ये एनडीए आणि राज्यामध्ये महायुतीचं भविष्य। महायुतीच्या विजयानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। पंतप्रधान 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामध्ये अभिनेता रजनीकांतने धरला ठेका। सोशल मीडियावर अभिनेता रजनीकांतच्या डान्सची चर्चा। जळगावच्या मळनेरमध्ये भुसावळहून नंदुरबारला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक। चेन पुलिंग करून समाजकंटकांकडून पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। मुंबई कोकण किनारपट्टीसह ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर नाशिक, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।